माऊली, आपण आज चंद्रभागेच्या तीरी आलेलो आहोत. आपण नेहमी चंद्रभागेच्या तीरी येताना रस्त्यामध्ये आपल्याला दिवे विकताना काही महिला दिसतात, त्यांच्याकडे नारळ असतं. परंतु आपण दिवा का सोडतो नदीला, याबाबत अनेक महिलांना किंवा अनेक वारकऱ्यांना यांचं महत्त्व माहीत नाही आहे. तर आपण थेट हे जे दिवे विक्रेते करणाऱ्या महिला आहेत यांच्यासोबत आपण संवाद साधूया आणि त्यांना डायरेक्ट विचारूयात की याचं महत्त्व काय आहे. नाही, कशासाठी म्हणून हे दिवे सोडले जातात? दिवा म्हणजे कार्तिक महिन्यात जाळायचे असतात दिवे. कार्तिक महिन्यात आणि अधिक महिन्यात हे दीपदान म्हणते. हे दान केलेलं चांगलं असतं. अधिक महिन्यात, कार्तिक महिन्यात 108 वाटी पांढरंग आणि रुक्मिणी असे पुण्यग्रहाच्या भीतीला आल्यावर ही परंपरा अशी चालत आली. दिवे सोडायचं महत्त्व आहे. आता ही म्हणतात नदीत कचरा करू नका, नदीत सोडू नका, सगळं खोटं आहे. पण हे देवादिकापासून दिवा लावायचं, दिवा सोडायचं चालत आलेलं आहे. आत्ताच ताईंनी सांगितलं आहे की नदी पात्रामध्ये दिवा सोडल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि ही रूढी परंपरा ही अनेक वर्षाची आहे, देवादिकापासून आलेली आहे. अतुल शहाणे, देवगिरी एक्सप्रेस.